नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पूर्व या चॅनलवर. तर मित्रांनो, लय दिवस झाला आपल्या चॅनलवर थोडेसे ब्लॉग नव्हते, तर आपण चालू केलेले आणि त्याच पद्धतीमध्ये लाईट केलेली आहे. आपली वन साइड वे मध्ये लाईट केलेली आहे. काय बोलू आता, लाईटच केलेली. तर मित्रांनो, लाईट केलेली आहे. आता अंधेरे रात में ते तेरे हात में अशी परिस्थिती आलेली आहे. आणि मग आता आमचा दुसरं चालू आहे काय तर स्वयंपाक घरामध्ये कुकिंग बेकिंगचा सिस्टम चालू आहे. तुम्हाला भेटू तो त्यांच्यासोबत. तर अगर तुम्ही नवीन असताल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कारण ते म्हणणं माझं काम आहे. त्याच्यामुळे आज काय नाहीये. आता किती 2 वाजले, 2 वाजता आमच्या इथली लाईट केलेली आहे. वन साइड वे मध्ये लाईट केलेली आहे. मी असा व्हिडिओ स्टार्ट केला ना, त्याच वेळेस लाईट गायब. काय बोलू, अशी तर महाराष्ट्राची परिस्थिती झाली. आणि महाराष्ट्रात किती पाऊस पडतोय, किती पाऊस पडतोय. तुमच्या गावात पण पाऊस पडतोय का ते कमेंट मध्ये सांगा. आमच्याकडे तर पाऊस येतोय म्हणा. आज थोडंसं ओपन झालेला आहे पाऊस, तरी पण लाईट केलेली. काय बोलणार, अशी तर काय बोलू शकतो. लगेच आता लाईट केलेली असा बघा काम सुटायला लागतो ना मला तर लाईट नसल्यावर. विशेष हार्ड आहे, काय बोलू आता. तर मित्रांनो, चला किचन मध्ये जाऊया. आपली मातोश्री काय करायचं ते बघूया. ठीक आहे, तर चला तुमच्याशी गप्पा मारतो. आणि लाईट तर केलेली आहे बघा, आज प्रॉपर पद्धतीमध्ये लाईट केलेली आहे आपल्या घराची. तर चला इथं बघूया सीन काय चालू आहे. काय बनवायला आज शेवटचा उपास नवरात्राचा. अच्छा, रताळ्याचं फ्राय करायचे. रताळे फ्राय. बापरे बाप. आणि ते बघा मित्रांनो, ते बघा लाईटचा सिस्टम कसा गेला आपला. ते आपला ट्रायपॉड आहे, आपण व्हिडिओ बनवण्यासाठी यूज करत होतो त्याचा. पण आपल्याकडे लाईट केल्यामुळे त्याचा यूज करतो. चार्जिंग वरचा बल्ब आहे तो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय कटिंग चालू आहे का. असे कट करून घ्यायचे रताळे छिलवून. मग मस्त तुपाची फोडणी द्यायची. आणि थोडस गुळ घालून वापरून घ्यायचं. काय करावं, लाईट केले काय करा आता. लाईट असं आपलं लाईटीचं असते. पाऊस नाही काय नाही तरी लाईट घालवली. पावसाचा कसा सीन आहे तुमचा. आली लाईट आली मित्रांनो. याच पापणीवर लाईट आलेली आहे. वन साइड वे मध्ये लाईटवाला म्हणला असेल व्हिडिओ बनवायला, तर कशाला असे करायचं. पावला आम्हाला लाईटवाला आज. हा ना, पावला. काय करायचं तसं, कसा प्रोसेस आहे. ते काय असं छिलायचं त्याला अगोदर आणि असं कट करून घ्यायचे. असे गोल ह्याच्यासाठी गॅस चालू करून गॅसवर वापरून घ्यायचे. फक्त वापरून घ्यायचं त्याला, काही वेळ लागत नाही त्याला. मग अजून काय म्हणता, काय बोला, काय गोष्टी काय चालू आहे, काय सीन आहे सध्याच. आता आपलं पोटा पाण्याचं कामावण्याला आता घरचं काम करावं लागतंय. कधी कधी आमच्या वाघाचा मूड चेंज झाला की आम्हालाच करावं लागतंय. रोज देते बनवून, पण अच्छा आज मूड नाहीये त्याचा, म्हणून आम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल ना. करावं तर लागेल. उपाशी थोडंच राहायचं. आधी 9 दिवस उपास चालू आहे. हा ना, काहीतरी गोड आयटम राहावं म्हणून करणं चालू आहे. उपासाला आज शेवटचा उपास असेल ना. आता झालं शेवटचा उपास. आता याच्यात आपण तूप टाकून घेऊ. मस्त तूप टाकायचं. पातेल्यात आपल्याला आहे. तुमचा काय बाबा 9 दिवसाचा उपास आहे. तर आमचा नाही काय उपास. आणि एक इच्छा होता खरं ते टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये. बाप. काय नाव आहे या रेसिपीचं. रताळे फ्राय. फ्राय. वा वा वा, क्या बात आहे, एकच नंबर. पुन्हा अजून काय करणार आहे उपासाला तुम्हाला त्याच्यासोबत. सकाळी बनवली आपण बघरी. काय बनवलं. अच्छा, चला काय बकरीची भाकरी आणि भेंडीची भाजी बनवली आपण सकाळी. अच्छा, भेंडी. ते उपासाची भेंडी आहे. उपासाची भेंडी. आपल्या चॅनलवर भेंडीचा व्हिडिओ आहे, तुम्ही नाही बघितला तर जाऊन बघा. ठीक आहे, विशेष हार्ड आहे. इथं आपली टीव्ही आहे, आपण टीव्हीवर आपला व्हिडिओ बघतो एकदम HD क्वालिटी मध्ये. विशेष हार्ड आहे. आता काय, आता याला एकदा हलवून घ्यायचं. इकडून उशीर दिसते असं अँगल आहे. बघा कशी क्लॅरिटी दिसायला मोबाईल मध्ये. हलवून घ्यायचं. असं परतून घ्यायचं छानपैकी. झाकून ठेवायचं 10 मिनिटं. आता झाकून ठेवायचं.
त्याच्यात साखर टाकता का काय टाकता? गुळ. काय टाकता? गुळ. अच्छा. काय म्हणतात त्याला, नाव काय त्याचं? रताळे. रताळे फ्राय उपासाचा आयटम आहे. अच्छा. आणि स्वीट मध्ये थोडस आता तोंडाची हे झाले ना, चव गेलेली आहे उपास. 9 दिवस उपास पकडून गोड काहीतरी म्हणून ते आज रताळ्याचं. वा, क्या बात आहे. आणि साईडला काय इथं दूध आहे. दुधाचा सिस्टम आहे. वा. मग अजून काय म्हणताय? काय नाही, आता कपडे धुवायचे धुवून घ्यायचे. पावसावर काय बोलू शकता तुम्ही की महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे? पाऊस खूप झाला ह्या वेळेस, भयानक. रस्ते नाहीत, काय नाही, त्यामुळं खूप त्रास भोगावा लागला. पण ठीक आहे, सगळ्यांनीच भोगले त्याच्यासोबत आपण. शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. शेतकऱ्याचं नुकसान झालं, काम करणाऱ्याचं बरेच हे झालं. काय करणार, नैसर्गिक आहे ना ते. नैसर्गिक असल्यास आपण काही करू शकत नाही. देवाची इच्छा जे असेल ते आल्या भोगाशी म्हणायचं, असावे साधन. काय काय तर आपला ते लाईट वरचं चार्जिंग उरलेलं आहे आता. काय लाईट केल्यावर लय कामाला येतात असे एलईडी बल्ब, विशेष हार्ड. कारण आपल्याकडे काही कंटिन्यू लाईट जाते. काय झालं, हलवायला थोडं परतून घेतलं म्हणजे खाली हे होत नाही. थोडं गुळ टाकायचं त्याच्यात. काय गुळ असा? गुळ असं. वा, ते तर मला चॉकलेट वाटायला मेल्ट केलं. नाही, ते सकाळी पाक तयार केलं होतं गुळाचं. चांगलं असं टाकायचं. जेवढं लागेल तेवढं टाकायचं स्वीटनेस साठी. जास्ती बी गोड आवडत नाही, त्याच्यामुळं बस झालं तेवढं. त्याला असं आणखी मस्त हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. आणखी 1-2 मिनिट ठेवलं की संपलं, झाली आपली रेसिपी तयार. झटपट रताळा फ्राय. ते मशीन कसे काम करते ते तुम्ही नवीनच घेतला वाटतं? 20-8 दिवसाला मशीन. कारण पाण्याचा त्या अक्वाची बाटल्या जार आणून परेशानी होईल, त्याच्यामुळे आपलं मशीनच घेऊन टाकावी. कशा त्याचं क्वालिटी कशी आहे? पाण्याची क्वालिटी क्वांटिटी नंबर 1 आहे, नंबर 1. त्या ह्याच्यापेक्षा बी आपल्याला मस्त पाणी मिळतं. चव मस्त आहे त्याची पाण्याची. आणि आणण्याची बेजारी नाही. शेवटी आपल्या घरामध्ये आता 2-6 महिने होत आले त्याला, आणखी काही इश्यू नाही. मस्त चाललंय आपलं. ठीक आहे. तुम्ही कुठे बघून बोलताय? कॅमेऱ्याकडे बघून बोला, म्हणजे असं वाटलं आम्हाला की तुम्ही आमच्याकडे बघून बोलताय. असं आहे का? हा, कॅमेऱ्याकडे बघून बोला. आम्ही कुठेतरी बघून नाही, कॅमेऱ्याकडे बघून बोला, म्हणजे आम्हाला वाटेल की तुम्ही आमच्याकडे बघून बोलताय. आता बघायला का कॅमेरा? आमच्याकडे बघा. ठीक आहे. त्याला आता ह्याला आपण हे करून घेऊ. आणखीन एकदा बघू. 2 मिनिटं झालेले आहेत. अच्छा. तर मित्रांनो, ते बनवून तयार आहे बघा, कसा दिसतोय. स्वीट आयटम आहे. आता ते उपासाच्या माणसाला चांगलं वाटेल. मी तर उपास पकडत नाही म्हणून माझा काही विषय नाही, मी अशा गोष्टीपासून लांबच राहतो. पण तुम्ही नक्की ट्राय करा. कुणाचा उपास आहे ते एकच नंबर लागतं क्वालिटी आणि क्वांटिटीच्या हिशोबाने. ठीक आहे.